कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्र की कई स्कूलों की जर्जर हालत अब बड़ा मुद्दा बनती जा रही है। शिंदे सेना के पूर्व नगर सेवक कैलाश शिंदे ने महापालिका आयुक्त अभिनव गोयल से मुलाकात कर स्कूलों की दुर्दशा पर चिंता जताई है। कैलाश शिंदे का आरोप है कि अधिकारी सिर्फ अच्छी स्कूलें दिखाकर आयुक्त को गुमराह कर रहे हैं, जबकि हकीकत में कई स्कूलों की इमारतें जर्जर है, कक्षाएं टूटी हुई है और मूलभूत सुविधाओं की भी भारी कमी है। उनका कहना है कि इस बदहाल व्यवस्था में बच्चों का भविष्य दांव पर लगा है। इसी को देखते हुए शिंदे ने 18 स्कूलों की पूरी सूची आयुक्त को सौंपी और इन स्कूलों का अचानक निरीक्षण करने की मांग की है। आयुक्त अभिनव गोयल ने भी इस शिकायत को गंभीरता से लेते हुए जल्द कार्रवाई का भरोसा दिया है। अब देखना होगा कि महापालिका प्रशासन इन स्कूलों की हालत सुधारने के लिए कितना जल्दी कदम उठाती है, ताकि हजारों बच्चों का भविष्य सुरक्षित रह सके। आज मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कमिशनर यांची मी एक महत्त्वाच्या विषयासाठी भेट घेतली। कमिशनर साहेबांना मी एक 18 शाळांची यादी दिलेली आहे, ज्या मी स्वतः व्हिजिट केल्या। तर त्या शाळेत अक्षरशः वाईट परिस्थिती आहे। मग तिथे पिण्याची पाण्याची सोय नाही, शौचालय नाही, शाळांना लिकेज आहे, शाळा एकदम घाणेरड्या झालेल्या आहेत। तर त्या संदर्भात मी कमिशनरांना ती पूर्ण यादी देऊन त्यांच्या निदर्शनास आणलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ह्या शाळांना सरप्राईज व्हिजिट द्या, कारण बाकी काही शाळांचा रंगरंगोटी केली, तिकडे कमिशनर साहेबांची व्हिजिट झालेली आहे, परंतु ह्या 18 शाळा ज्या कमिशनरांना दाखवल्या गेल्या नाहीत त्यांची लिस्ट मी आज कमिशनरांच्या निदर्शनास आणली आहे आणि त्यांनी मला सांगितलं की स्टेप बाय स्टेप आपण ह्याही शाळा घेणार आहोत आणि तुम्ही जी यादी दिलेली आहे ती आम्ही लवकरच मी ते चेक करतो आणि मग आपण त्यांचं काम सुरू करू। काही अधिकारी फक्त मोजके शाळांना घेऊन जातात आयुक्तांना आणि ते दाखवतात की चांगली परिस्थिती असतात। तेच आहे, तेच उदाहरण आहे की कमिशनर साहेबांना जे काही आता दाखवल्या गेल्या तर त्यांनी काही ज्या शाळांना चांगल्या ठिकाणी रंगरंगोटी केली त्या शाळा दाखवल्या गेल्या, परंतु काही शाळा एकदम अशा परिस्थिती आहेत की मी मागे आता मोहिली गावात व्हिजिट केली तर तिथे त्या मुलांना शाळाच नाही आहे। म्हणजे फेब्रुवारी महिन्यात ती शाळा नवीन बनवायची म्हणून तोडली आहे। आज जवळजवळ 60 मुलं तिथे शिकतात आणि आज त्या फेब्रुवारीपासून तर आता शाळा चालू झाल्या। आता तिकडे अजून त्याचं म्हणजे शाळेचं खालचंच काम चालू आहे, म्हणजे ती शाळा अजून तयार व्हायला जवळजवळ 6 महिने वर्ष जाईल। त्यामुळे वर्षभर त्या मुलांना शाळेपासून वंचित राहायला लागेल। त्यामुळे त्या 60 मुलांच्या शाळेचं किंवा त्यांच्या भविष्याचं काय हाही प्रश्न मी त्यांना तिकडे विचारलेला आहे।